तथागत आंबेडकरी विचारक संघाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न। पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या दमदार उपस्थितीने कार्यक्रम ठरला ऐतिहासिक। नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील भावबंधन लॉन्स येथे तथागत आंबेडकरी विचारक संघ यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडले। या अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांची प्रभावी व जनतेला दिशा देणारी उपस्थिती। माननीय संदीप कर्णिक यांनी आपल्या भाषणातून केवळ कायदा सुव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले नाही, तर सामाजिक सलोखा, बंधुता आणि नागरिकांची जबाबदारी यावर अत्यंत थेट आणि प्रभावी मार्गदर्शन केलं। त्यांच्या वक्तृत्वात प्रशासनाची कणखरता आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। विशेषतः कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांपासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। कोणतीही अडचण भासल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असे आश्वासन देत त्यांनी नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली। त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण अधिवेशनाला एक वेगळीच उंची लाभली आणि उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी आपल्या ओजस्वी भाषणात दलितांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही, तसेच महापुरुषांचा आणि भारतीय संविधानाचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही असा ठाम इशारा दिला। महाराष्ट्र कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशाल बागडी यांनी आंबेडकरी समाजाची सध्याची परिस्थिती, दिशा आणि भावी वाटचाल यावर सखोल मार्गदर्शन केलं। तर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी समानता, बंधुता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत प्रभावी भाष्य केले। या अधिवेशनात विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या देशव्यापी कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, जिल्हा महिला अध्यक्ष कविता शिंदे, इगतपुरी तालुका अध्यक्ष हरीश चौबे तसेच महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अध्यक्ष व आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सुभाष वाणी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या हस्ते ॲडव्होकेट संदीप जाधव लिखित बोधगया सत्य आणि विपर्यास या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रमात स्मिता पंकज जैन तसेच इतर गायकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि वातावरण भारावून टाकले। या प्रसंगी ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, गणेश कटके, स्वप्नील दिवाण, गणेश आव्हाळे, दादा आरोटे, दत्ता पाटील, रवींद्र दराडे, विशाल वारुळे, दुर्गेश मुसळे, अर्जुन यादव, समेत कानडे, दीपक मराठे, गोविंद सोनवणे, पंकज जैन, उगलेसर आदी मान्यवरांसह शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट विशाल जाधव यांनी केलं, तर अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विशाल बागडी हे होते। अखेर अधिवेशनाची सांगता उत्साहात, जल्लोषात आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली। बसण्याचा आणि आमच्या सर्वांना संबोधित करण्याचा मान दिला। त्याचबरोबर नाशिक पोलिसांबद्दल आपण चांगलं बोललात, टाळ्या वाजवून आमच्या कामाचं आपण कौतुक केलं, त्याच्याबद्दल मी खरोखर आपला खूप आभारी आहे। दलित बहुजनांच्या न्यायासाठी, न्याय हक्कासाठी उभी करण्यात आलेली लोकचळवळ तथागत आंबेडकरी विचार मंच यांच्या वतीने आयोजित अधिवेशन या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना संबोधित करताना मला खूप आनंद होतोय आणि फक्त नाशिक पोलिसच नाही तर पूर्ण जिल्हा ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की येणारा जो काही 1.5 वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये कुंभमेळ्याच्या विविध ॲक्टिव्हिटीज असतील की आता ज्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत ती तयारी सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगळी रस्त्याची कामं असतील किंवा इतर कुठले वेगवेगळे प्रकार आहेत, तर ती सर्व कामं चालू आहेत। ज्या वेळेला कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल जे की सप्टेंबर
2026मध्ये ध्वजारोहण आणि त्याच्यानंतर मुख्य परवाने जे आहेत त्या 2027 ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये असणार आहेत. आणि आता आपण बघितलं की सोशल मीडियावर ज्या प्रकारचं जे प्रयागराजचं वातावरण तयार झालेलं होतं, प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण त्या ठिकाणी जाऊन आलं पाहिजे, किंवा काही जण भक्तिभावाने जात होते, काही जण सोशल मीडियावर रील्स टाकायलाही मोठ्या प्रमाणात लोक जात होते. पण हा जो भक्तीचा महासागर आहे तो नक्कीच नाशिकमध्ये पण सोशल मीडिया याला महत्त्वाचं कारण आहे. या ठिकाणी प्रतिनिधी पंकज जैन, नाशिक.